स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा ब्लॉग असा होणार की आज आमच्या गावातील सोनू दीदीचा म्हणजे हल्दी आहे आणि आता दुपार झाले ना. माझा मित्र तुषार इथं आहेच आणि प्रिन्स पण येणार आहे आणि आम्ही तिघंजण हल्दीन चालल्या. संध्याकाळच्या पण दाखवणार आहोत ना. आता आपला माया दादाचा बास तो पण बोलणार आहे, भाजी करायला घेणार आहे. तर गाईज आता आम्ही तिघंजण एकसाथ आले ना. हे माझा मित्र प्रिन्स हाय कर हाय आणि माझा मित्र तुषार हाय. आणि गाईज हे आमच्या ताई दीदीचे पोर आहे. हे बघा आमचा टॅपी कुत्रा चावल आणि आता पुढे नाही बा आमचं ज्ञानेश्वर. मित्रांनो, आता आपण इथं आल्या बघा. इथं यांचं घर आहे. चला तर ज्ञानेश्वरला तर इथं घर आहे, कोणीच नाही. आमचं इथं भाऊ काका पेप्सी बनवतो, फुल भारी पेप्सी. एव्हा काय इथं या करीत घेतले सामान, तयारी करीत घेतले. पाणी पाहिजे गोठ्यात बाबा पाणी देत. हे बघा आमच्या गावचा कल्पेश धुमाल टेम्पोवाला. काय तुमची तर आज सुनीताईच्या आमच्या भाषेच्या हल्दी आहेत ना. आज का तुम्ही हल्दीला स्पीकर पण आहे का? स्पीकर आहे, गाणी गातात. त्यांच्या मावशी तिच्या मावशी पण आहेत तिथं आणि आहेत, मावशी आहेत. अजून तुमचा बैल पण आहे ना? हा, बैल पण भारत बैल पण आहे. ते संदेले आता इकडे तेलुलू करायचं इकडे गाणी आला पाहिजे. हेच गाणी चेहऱ्यापासून सगळ्यांचे फोटो घेऊन चालतो. अंबानाची आई आहे त्यांची, अंबानाची आई त्यांची. हे बघा गाईज इथं काय करून घेतले. तेलुरू बनवचे आहेत. हे तेलुरू दाखर यांचं पण. हे बघा गाईज इथं तेलुरू बनवून घेतले. नाही आमची अंकिता काकी आहे आणि पूजा काकी आहे. हे इथं तलीत घेतल्या तेलुरा पापड्या तलीत घेतल्या. बोन दाखर ना अशी काय सगळी नावं घे. मला नाही माहित ना, नावं नाही माहित का ही. आंब्याची झाड दाखव ना, ते आंबे वाजले ते पण. हा हा आंबे आहेत. हा आमचा भारत बैल पण दाखवायचा त्यांना. भारत बैल पण आणू आपण हल्दी ना. हा तेव्हा गाईज इथे त्यांचा भारत बैल आहे. याचं नाव काय? रामा. रामा आणि भारत कुठे आहे? तेव्हा गाईज भारत पक्का डेंजर आहे. भारत लईच डेंजर भारत. आणि तिकडूनचा कंचा आहे. मी येऊ का? येऊ का मी? लय पाटते गाईज, लय पाटतो. हे बघा कसा राग आले त्याला. हा भारत बैल आहे ना. तो कंचा आहे? ती गाय आहे. सारखी घेऊन तिला फोन सारखी. अयो भारत बैल आहे. पक्का राग आले. गोटा करतो आमचे. सांग ना काय जेव्हा भारत बैल गटपात झालेला आहे, 6 नंबर काढलेला आहे त्यांनी. हे तर रामा. यो रामा आहे. गाईज भारत बैल बाहेर चाललेला आहे. तर गाईज तिथे भारत बैल आहे, त्याची शूटिंग घ्यायची आहे. त्याला तिथं बांधलं आहे ना, रातच्या तिथे राहणार आहे. बघ 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 बघा काय आपण पाहू शकतो भारत. हे बघा भारत बैल तिकडे नाहीत लावले, गटपात झालेला आहे. 6 नंबर काढला भारतने आमच्या.
लय मोठा गाडी आहे. हे बघा गाईज लय फाटतंय देव. हे बघा आम्ही इथं आलेलो नाही शेत आहे नाही आमचा काका आहे. बघा गाईज 22 मध्ये 1 नंबर आलेला आहे. बेब्या केसरी मध्ये आणि 6 नंबर काढलेला आहे. नाव बी घ्या तुम्ही चांगलं सांगा कोण आहे ते. इथं गाईज सगळी असलेले आहे. तेव्हा गाईज पापड्या कधी घेतल्या नाही तर काय ही तुला पापडी दिले बघ. ही पापडी घे. हा, हे तुला घे. घे तुम्हाला इथं पोरा आहेत ना मॅट तुम्ही आपले रांधवणे आहेत. इकडे बघा. इकडे बघा ना. तुम्ही आता काय बनवणार आहेत? काय काय त्याचं बोल ना. चिल्ली पनीर चिल्ली. अजून तुम्ही आता काय करून घेतलंय? कांदा कापाला. हे बघा गाईज हे पण आहे इथे सगळं आहे. तिथं बाया बसलेल्या आहेत पापड्या करताना. हे भांडी जेवणाऱ्या मावशी हे भांडे लावणाऱ्या मावशी आहेत. तू नंतर तुला दे झाला इथे. ओय, दारा. या बा इथल्या. मी विचारेन तुम्ही काय काय घरी घेतले? मी विचारेन तेव्हा का काय घरी घेतले आता? कोण आहे तुमची हल्दी कोणची आहे? टेलर आहे काय तिथं टेलर घरी घेतलं. बोल ना तुमचे कोण आहे कोणची हल्दी आहे? हिला विचार तुमच्या कोणची हल्दी आहेत? बोल ना. तुमच्या कोणची हल्दी आहेत? आम्ही तेलुरा बनवायला घेतले आणि त्या तेलुऱ्यामध्ये काय काय टाकतात त्याची रेसिपी सांगते. कांदा कापतो गाईज इकडे कांदा कापायचं काम चालू आहे. बाट कापायला बाबा. गाईज आता आपण इथं आलेलो आहे तर आपण जाऊन आणि थांबा पाहिजे. बघा गाईज इथे यावेळी सोनदेवीच्या हळदीला आलेलं आहे. इथं सगळ्या तेलुरा बिलुरा काही घेतलंय ना सोनदेवीच्या हळदीला आले ना. आम्ही पण आता इकडे आहे. नवरी कुठे नवरी नवरी मेकअप करते. आपण चालेल नवरीला दाखवायला तुम्हाला ब्लॉगमध्ये कोण नवरी आहे तुम्ही बोलू असाल निघायचं सोनतो निघाय. बोल ना आता. तुम्ही कोणच्या हळदीला आलेत? एव्हा काही तिथे सगळे सोनदेवीच्या हळदीला आलेत. ये ना फक्त ना बोलायला सांग ना एकेकाला. कोणाच्या हल्दीला आलेत असं बोल ना काही जरा. विचारला ना नवरीची आईच आहे. सोनं तुमची कोण लागतं? मुलगी आहे ना. आज काय काय? पनीर चिल्ली, तेलुरे आण, पापडी आण. आज हल्दी आहे. कोणच्या? माझ्या माशीची हल्दी आहे. बाचीच्या? हा आज काय? आज हल्दी आहे सोनूच्या. कोण आहे तुमची? मावशी माशीची हल्दी आहे. हो बाबा बघा किती जोर जोरान कांदा कापतो. काका कांदा कापतो. बाई तेलुरा खाता यांना काही कामच नाही. चिल्ली शिमला मिरची आणले नाही तर बाबाने किती कांदे कापले बघा. हे आपलं लांडोऱ्यान लांडोऱ्यान फुलन आज फुल काही बी आहे गाईज. हे बघा गाईज त्यांच्या मामाने आता भाजी धुवायला घेतले. काय द्या त्यांच्या माशीच्या हल्दी आहेत. काय द्या तुम्ही काय धुवीत घेतले? मटन धुवून घेतले. तर काय तो बघा उंदी त्यांना मटन करीत घेतले. काय हल्दीवाल्यानं मटन करीत घेतले. हल्दीवाल्याला काही मटण करीत घेतले ना. आम्ही इथं जाऊ ना. आता आपण आंघोळ बिंगोल धावून येऊ मस्तपैकी घरी जाऊ. अर्धा घंट्याने येऊ. चला घरी. फुल माझ्या घरी आल्यावर अजून माझ्या घरी फुल ब्लॉग. आत्ताच 10 मिनिट असं झालं असेल अशी मी आवश्यकता नव्हतो. आणि एक नवरीचं घर आहे.
ना आता आपण चाललेलो लई टाईम झाला खेळायला गेलेलो आणि इथंच पुढे घर आहे त्यांचा नवरा आले असे बातमी कळले भाजी शिजवले हल्दीवाल्याना मी मावशी मी चिकन आणून त्यांना म्हणजे भाजी मटण शिजवले. हां नवऱ्यावाली गावा येतील नवरेवाली येतील आता आलं जेवण त्याने भाजी केले मटण. काय जिथं मटणची भाजी केली आता आपण तिकडे जाणारच आहे हल्दींच्या इकडं. चला आता आपण जाऊ. नाही बघा किती या केले नाही आपली आत्या आहे. बाबा काय घ्यायला आले हे काय आहे हां पुदिना घे. पुदिना आहे आंबा बघा काहीच हे बटाटे आहे कोथमीर आहे गाजर आहे अख्खा आहे शिमला मिरची टोमॅटो थंडा बघा इकडं. नवरी तयारी करत आहे. चला आता नवरीच्या इथे जाऊ तयारी करत आहे. हाय गाईज सोनरे जे आता तयारी झालेलं आहे आणि आपली सबस्क्रायबर आहे तुम्ही बघू शकता. हा काय कधी घेतले काय कधी घेतले तेलुरा गाईज करून घेतलं. तुम्ही आता काय भाजीला गेले काय गेले आता अजून काय पनीर चिल्ली ना याच्यान काय भात टाकले अजून काय आंब बिंब बटाटा आंब आहेत गणकिन लेट होते त्या काय बोलतात लांडोऱ्या वांग आणि टांबेटा टांबेटा झाला आता वांग कटिंग करतो मी. आबा काय करतो बघा कल्प्या आहे त्याचा आज बर्थडे. तुम्ही तेलुरे कसं काय केलं इथं लग्नाची तयारी चालू आहे गाईज. इथं आपला हे पण आहे लग्नाचा सेटअप आहे. गाईज आपल्या गावातला आटापाटा प्लेयर याने महाराष्ट्रात दुसरा नंबर काढलेला आहे. तर मित्रांनो इथं काय बाबा काय शिजतं इथं. तुम्ही आता काय बनवून घेतले पाणी ठेवले राईस करावी हा आणि इथं बाकी तिकडे बीट टाकले वालाचं. अजून काय करणार आहे आम्ही चिल्ली पनीर बनवणार आहोत वांगा बटाटा. हा बाबा काय करीत घेतले तुम्ही आता हा काय करीत घेतले काय घेतले सांग ना. Guys, इथं जेवायचा सेक्शन आहे. इथं जेवायला असेल काही ना काही. इथं आम्ही दुपाऱ्या बसलेलो मी त्या जागेवर बसलेलो का इथं पोरं पण आहे ना तिथे त्यांची भांगड झाली तुम्ही बघू शकता. तिकडं बाया बी घ्या काही ना काही करतात पण त्यांना विचारू ना काय जायचं आपण इथं यांचाच घेतो. आता चला आपण जे आपले इथले तारे घालचे विष्णू गायकर यांचं मांडव फुलं असतात तुम्ही यांना ऑर्डर देऊ शकता. काय जेवढा इथं पनीर कापीत घेतलेले आहे. तो गजबो आपला गजाबू आमच्या इथला आमचं नाही नाना बाबा की बोल ना तुझ्या मी घरात नाव सांगते बार काढल्याने काय रे गाईस आता आपण चालूया थंड्याच्या बाटल्या आणायला. थंड्याच्या बाटल्या घेऊ काय करतोस तू आता पनीर करतो गाईस आता पनीर सर्व घेतलेलं आहे आपल्या काकाचं इथं पनीर तुम्ही काय कधी घेतले आता पनीर साफ करतो मक्याचं पीठ लावायचं. गाईज आता आम्ही थंडा वाटर घेतलेला आहे. गाईज इथं मांडववाले आलेले आहेत आम्ही इथं यांचा मांडवचा सेटअप आहे. मांडव म्हणजे स्पीकरवाले आलेले आहेत. गाईज इथं पनीर आहे. गाईज आता आपण इथं आलेलो लग्नाचा मांडव आहे आणि तिकडे स्पीकरवाला तुम्हाला दाखवलेलंच तिकडे आंबे बिंबो फुले आमचा मामूस काका. गाईज आता हळद लावायला घेतले आम्ही तिथं चालल्या बघू कुठे हळद लावता.
विचार ना तुम्ही कुठून आले तुम्ही कुठून आले? कोण आहेत तुम्ही? गाईस इथे गाईस सगळे आपटीवरून आलेत ना. तुम्ही कोण आहेत? तुम्ही नवऱ्याचे कोण आहेत? गाईस इथे नवऱ्याचे करवले आलेत आणि अजून आलेत लावायला घेतले नाही. दोन मिनिटं थांबा काकू. गाईज तुम्ही आता बघलेलं असाल नवऱ्या इकडूनच्या करवल्या पापटी करून आलेल्या आणि मी त्यांना विचारलेला पुढे बघू काय. आज माझी वर्ष तुषारची मॅच आहे नाही आणि इथं जेव्हाचा चालले बाबा बिबा सगळे इथं बसलेलेच आहे. करते तू आता कुंभार थावरायचा आहे ना आता. तू काय माऊली आलेत आपले. हे माऊली आहे. अजून कोणी जेवण आता पत्रावर चालवले जेवण. चला चला काय जातं आपण जाऊ तिकडे बरे. हॅलो गाईज आता आपण जाऊन झालं मजा तुम्हाला आता मित्रांनो इथं आपण आलेले आहे आणि जाऊन झाले वाराला जायचं का गाईज नवरी आहे. नाच ना जावा नाच ना तू. हे बघा इथं देव मांडलाय. काय तिथं स्पीकर लावलेला आहे.
इथं पाहुणे बसलेले आहेत.